आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मांगूर तालुका निपाणी येथे ऊस वजन आणि कारखानदारांची वजन काटामारी तसेच ऊस व कांदा उत्पादन संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आंदोलन सम्राट आक्रमक नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भैरवनाथ मंदिर पटांगणात भव्य प्रहार शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. रात्री 8:20 वाजता कार्यक्रमस्थळी हलगीच्या ठेक्यावर बच्चू भाऊंना वाजत गाजत आणण्यात आले. प्रारंभी बच्चू भाऊंच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. दरम्यान गावातील शेतकरी बंधूंच्या तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना श्री साई सहकार उद्योग समूहातर्फे बच्चू भाऊंचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट विद्युत सेवेबद्दल वायरमन धनराज राठोड तर विनायक मंडप डेकोरेशनच्या सहकार्याबद्दल बच्चू भाऊंनी सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक रजनीकांत कांबळे यांनी केले. त्यानंतर काहींनी आपले मनोगत व्यक्त केले. शेतकरी मेळाव्याचे प्रमुख आकर्षण आणि आंदोलनकर्ते बच्चू भाऊ बोलताना म्हणाले, आपला भारत देश स्वतंत्र होऊन बराच काळ लोटला तरी इथल्या शेतकऱ्याच्या व्यथा संपल्या नाहीत. मंदिर बांधून शेतकऱ्यांचं मरणं थांबणार नाही. आज साखर सम्राट आधुनिक तंत्रज्ञाने AIच्या माध्यमातून शेती पिकवली पाहिजे म्हणतात, मात्र AI तंत्रज्ञानाचा वजन काटा नको म्हणतात. येथेच खरे अर्थकारण दडले आहे. कोणत्या जातीच्या या धर्माच्या नावावर राजकारण चालत नाही, तर जो सुखदुःखात सामील होतो तोच खरा. दिव्यांगांसाठी प्रहारने मोठे काम केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बेळगाव जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शिवकुमार बोधले यांनी आगामी सर्व निवडणुका लढण्याची घोषणा केली. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य अभियान प्रमुख महेश बडे, केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्लीचे सदस्य आदित्य जाधव, सांगली जिल्हा अध्यक्ष दिग्विजय पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समाधान हेगडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार विशाल सुतार यांनी मानले. SB न्यूजसाठी मांगूरहून राजू जाधव. ज्या दिवशी राजकारणात जात आणि धर्म आला, ज्या दिवशी राजकारणात भाषा आला, प्रांतवाद आले, त्या दिवशी या देशातला कार्यकर्ता संपून टाकला. लोक बरेच म्हणतात का भाषेच्या नावाची लढाई कोणी लढतं, कोणी जातीच्या नावाची लढाई लढतं. आता इथं कोण मराठी बसला आहे महाराष्ट्रातला, कोण कर्नाटकला बसतोय, ओळखता येते का तुम्हाला? अरे शेतकरी कुठे जरी गेला ना तर अशा चेहऱ्याचा दिसतो तो कुठल्याही जातीचा असू दे, कोणत्याही प्रांतातला असू दे, त्याचा अधिकाऱ्यासारखा चेहरा दिसतच नाही. तो शेतकऱ्यासारखा दिसतो रे बाबा. कुछ बदल नहीं होता है उसमें, काही बदल नाही है, त्याच्यात कुठलाही बदल नाही. तुम्ही आम्ही काम न करणारी लोक जात पात धर्म आणि भाषेच्या नावावर जेव्हा लढतं, मित्र मी तुम्ही कोणत्या भाषेचे आहे, कोणत्या जातीचे आहे हे पाहायला आलो नाही. तुम्ही शेतकरी आहे म्हणून बच्चू कडू इथं आला, हे महत्वाचं. आम्ही शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे. ज्या दिवशी या देशातला शेतकरी धर्मासोबत जातीसोबत शेतकरी म्हणून लढत ना, त्या दिवशी भावमागाची गरज राहणार पडणार. दिव्यांगाला वर्षभराला 50,000 रुपये देते. वर्षभर त्या दिव्यांगाला कोणीच पाहत नव्हतंय आणि मताशिवाय कोणी काही झुकत नव्हतंय. तिथे बच्चू कडू झुकला. ज्याला 2 पाय नाही त्याचा पाय होण्याचा प्रयत्न केला, ज्याला 2 डोळे नाही त्याचा डोळे होण्याचा प्रयत्न केला. अरे जिसके पास ताकत है उसके साथ तो सब खड़े रहेंगे, लेकिन जिसके पास ताकत नहीं वहां बच्चू कडू प्रहार खड़ी रहती है. ज्यांच्याजवळ कोणी नाही तिथे उभं राहण्याचं काम आम्ही आतापर्यंत आयुष्यात केलेलं आहे. ते यायचं आता सांगितलं दिग्विजयनं, ते मार्क फडणवीस बोंबलत होता आमच्या इकडलं. ते यामध्ये औषधी देऊ, यायच्या माध्यमातून खतं देऊ, यामध्ये झाड कसं वागते, कुठं बोलते, कसं रात्री झोपते का नाही झोपत, म्हटलं सगळं सांगत रे. पण या भाव नाही देणार रे येड्या. भाव काय तुझा बाप देईल का? आम्हाला सांगायला लागलं आमचा शेतकरी एवढा मूर्ख आहे, त्याला खत काय टाकावं हे समजत नाही, औषध काय, इतके येडे आहे का आपण? एवढं असं सांगतो का? आता AI म्हणजे शेतकऱ्यासाठी क्रांतीच येणार आहे. बस तुम्ही घरी बसूनच सगळे ऊस घेणार आहे, कापणार पण AI, रस पण काढणार, पेणार पण AI. तुझ्या आयला तर आणि भाव कोण देणार? काय MIM पाशी जायचं?
काय धंदा लावलाय पट्टा छत्रपती सोबत सुरुवातीला होता आणि हा किनारी पट्टा जो शेतकरी मीठ उत्पादक शेतकरी होता आणि हा मीठ उत्पादक शेतकरी सगळा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभा होता. पोर्तुगीजच्या डोक्यात एक अक्कल आली आणि अख्खं गोव्यातलं मीठ महाराष्ट्राच्या या भागात पाठवणं सुरू केलं जिथं छत्रपतीचं स्वराज्य आहे. पर्यायानं काय झालं, मिठाचे भाव कमी झाले आणि मिठाचे भाव कमी झाल्याबरोबर छत्रपतीच्या परिसरामध्ये कुजबूज सुरू झाली का मिठाचे भाव कमी झाले, मिठाचे भाव कमी झाले. तेव्हा एक मात्र राजा असा होता, जसं ज्या भागातून मीठ याचं त्या मिठावर आयकर लावणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे आमचे महोदय भाई और बहनों, तुम्हारे भी अच्छे दिन आएंगे. आता काय मेल्यावर येणार आहे, मातीत गेल्यावर आज कोणाचे अच्छे दिन राहिले, कोणाचं चांगलं आहे, इथलं शिक्षण चांगलं आहे. केंद्रानं एखादा प्रकल्प एखाद्या राज्याने गरिबांच्या पोरांना शिक्षणासाठी उभा केला. एखादा हॉस्पिटल केंद्रानं एखाद्या राज्यात गरिबाचं ऑपरेशन मोफत झालं पाहिजे, त्याला कुठेही जाता कामा नये, त्यांना बिलकुल कुठलाही कॅश काउंटर न ठेवता उभं करता आलं नसतं. केंद्राला आलं असतं, पण त्याला केंद्र सरकारला माहित आहे यांना हॉस्पिटलची गरज नाही, यांना धर्माच्या आपूच्या गोळीची गरज आहे. मग हॉस्पिटल कशाला द्या समोर आले. तुम्ही जर बगर प्याचे म्हणजे दारू न पिता नशा आहे तसं, तर मग दारू द्यायची कशाले, भाषणानं द्यायची ना नशा मारून. हे सरकारला राज्यकर्त्याला माहित आहे, ते काँग्रेसवाले असू दे का कोणी असू दे. आमच्या डोक्यात कधी बदल होणार आहे, आम्ही कधी बदलणार आहोत. जो साखर कारखानदार ज्याला आम्ही मत मारतोय, जी भरभटलेली हात आहे ना तुमची, जो काटा मारणारे जे मत मारणारी औलाद आहे ना, ती साली अफजल खानाची औलाद असं, त्याला पहिले आळवं घेतलं पाहिजे आणि मग त्या कारखानदाराला आळवं घेता आलं पाहिजे. त्याची हिंमत कशी होत शेतकऱ्याच्या काटा माराची. अरे संख्या तुमची जास्त आहे का कारखानदाराची जास्त आहे? रे कोणाची संख्या जास्त आहे? डर किसका होणार झालं, डरते कारखानदाराने, संख्या तुमची जास्त. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.